आज मला बोलायचं आहे की येणाऱ्या इलेक्शनला जे कमीत कमी 4 वर्ष इलेक्शन नाही झालं, ह्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही उतावीळ आहे की लोकांची सेवा करायला पाहिजे. म्हणून माझ्या परिसरामध्ये कुठल्या पद्धतीचं मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये कसं लवकर चालू करायचं, त्यानंतर एज्युकेशनबाबत काय करायचं, हा मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, त्याच्यासाठी त्यांचं टॅलेंट आणि त्यांचं स्किल्ड लेबरसाठी काय करता येईल ह्याचा विचार केला जाईल. मोनोरेल ही आता बंद झालेली आहे. गेल्या वेळी 2019ला मी स्वतः बोललो होतो की मोनोरेल ही बंद होणार आहे, कारण ही मोनोरेल हे मानखुर्द शिवाजीनगर ह्या स्टेशनपर्यंत आणायचं आहे. जर मानखुर्द शिवाजीनगरपर्यंत आम्ही मोनोरेल आणली, कमीत कमी 7 किलोमीटर आहे, तर ह्या मोनोरेलमुळे आपल्याला कमीत कमी केम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, हाजी अली, वेगळे जागे कॉलेजेस आहेत, तर ह्या मानखुर्द शिवाजीनगर जनतेला त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरं जे डम्पिंग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गार्डन आहे, तो गार्डन प्लॉट आम्ही ताब्यात घेऊ की मुलांना खेळायचं गार्डन नाही. माझ्या वॉर्डमध्ये 4-4, 5-5 गार्डन मी बनवलेले आहेत, परंतु मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर असं यूज गार्डन जे शिवाजी पार्कला गार्डन आहे तसं गार्डन आपल्या ह्या डम्पिंगच्या परिसरामध्ये व्हायला पाहिजे, जिथे आरक्षण प्लॉट आहे. आणि त्यामधून माझ्या हे सर्व गरीब जनता आहे त्यांना, माझी मुलं आहेत, जी मुलं आहेत ही बिचारी लहान लहान मुलं आहे, त्यांना खेळायला आणि त्यांना वावरायला आणि त्यांचं शारीरिक वेगळ्या पद्धतीचं काम करायला त्यांना त्या गार्डनमध्ये खेळायला भेटेल असं मला वाटतं आहे. आणि हॉस्पिटलचा विषय आहे, जो आपलं लल्लूबाईला हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल वेगळ्या पद्धतीचं चालू करायचं, नाही तर आपल्याला केम ह्या साईडला जावं लागतं, तो विषय आहे. दुसरे मोठ्या प्रमाणावर ह्या परिसरामध्ये झाडं नाहीत, ती झाडं घाटकोपर लिंक रोडला झाडं तोडली गेली, त्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावायला पाहिजे. नुसती झाडं लावून नाही चालणार, त्याची देखभाल आणि ती झाडं कशी जिवंत राहील. कडुलिंबाची जी झाडं आहेत त्याच्यामधून ऑक्सिजन चांगल्या पद्धतीचं भेटतं, ते लावायचं प्रदेश आपल्याला करायला पाहिजे. प्रदूषण कसं रहित करता येईल ते आपल्याला बघायला पाहिजे असं मला वाटतं.